हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक वर्गाचं आयोजन करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार आहे। आज शिवसेना आणि भाजपचे आमदार संघभूमीमध्ये जाऊन अभिवादन करतील। मात्र या बौद्धिक वर्गाला राष्ट्रवादीचे आमदार जाणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि यावर आमच्या पक्षाची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकरांची आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। तर आरएसएस आणि शिवसेना हिंदुत्वाचा विचार करणारी एक प्रबळ संघटना असल्याचं योगेश कदम यांनी म्हटलंय आणि त्यामुळे राष्ट्रवादी संघाच्या बौद्धिकाला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यावेळेस मला निमंत्रण नाही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल की नाही वर मला माहीत नाही, पण आमच्या पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे। मी स्वतः मला जर विचारत असाल तर माझं डोकं हे रायगडमध्ये आहे आणि माझं मन मेंदू मस्तक हे महाडला आहे, दीक्षाभूमीला आहे। त्याच्यामुळे बौद्धिकात माझा जाण्याचा प्रश्न येत नाही। आणि राहिला प्रश्न संघाच्या बौद्धिकाचा, तर संघांनी कधी ती विचारधारा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला नाही। आम्हाला आमचा विचार स्वतंत्र करण्याची मुभा भारतीय राज्यघटनेने दिलेली आहे। संघाच्या बौद्धिक शाखेत आम्हाला निमंत्रण नाही आणि वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झाला हे मला माहित नाही। गेली 3 वर्ष नागपूर अधिवेशनाच्या वेळेस एक दिवस आम्ही इथे रेशीमबाग इथे आम्ही जातो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवण्यासाठी जो उठाव केला, शेवटी ते हिंदुत्ववादी विचाराने आम्ही तो उठाव केला आणि आरएसएस आणि शिवसेना हा शेवटी हिंदुत्वाचा भारत देशामध्ये कदाचित जगामध्ये हिंदुत्ववादी विचाराची असलेल्या ह्या प्रबळ संघटना आहेत आणि त्यामुळे एक विचाराच्या व्यासपीठावर येणं काही चुकीचं नाही। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, दरवर्षी संघाकडून बौद्धिक घेतलं जातं, आमदारांना मार्गदर्शन केलं जातं, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रवादीचे आमदार या बौद्धिकाला जाणार का? अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? अजूनपर्यंत राष्ट्रवादीकडून काही तसा निरोप आलेला नाही किंवा तसं काही चित्र दिसत तर सध्या नाही आहे। पण आता रेशीमबाग स्मृती मंदिर परिसराच्या बाहेरच्या परिसरामध्ये आता आम्ही आहे आणि तिथलं हे संपूर्ण चित्र आपण बघतोय की सध्या स्मृती मंदिर परिसराचे गेट संपूर्ण बंद आहे। अजून एकही आमदार किंवा मंत्री दाखल झाले नाही, मात्र संघाचे पदाधिकारी जे आहे त्यांचे हालचाल आपल्याला नक्की आतमध्ये दिसत आहे। म्हणजे अगदी थोड्याच वेळात अगदी नियमित त्यांच्या वेळेत कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे। 8 वाजता बरोबर इथे सगळे मंत्रीगण म्हणजे राज्य सरकारमधील सगळे मंत्री आणि आमदार इथे पोहोचलेले आपल्याला दिसतील। सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रवादी येणार की नाही हे अजूनही चित्र मात्र स्पष्ट नाहीये। गेल्या काही वेळ जेव्हा संघात जेव्हा बौद्धिक झालं होतं तेव्हा इथे ते उपस्थित नव्हते। एक आमदार फक्त गोंदियाचे कारेबोरे उपस्थित होते। आज पण ते येणार का हे पण याकडे सुद्धा लक्ष राहील। पण आता जी चित्र दिसत आहे तिथे अजूनपर्यंत कोणी पोहोचलं नाही। सगळ्यात महत्वाचं, यावेळेला अधिवेशन अगदी 7 दिवसाचंच होतं, कमी कालावधीचं होतं आणि अखेरच्या दिवशी ही बौद्धिकची बैठक ठेवलेली आहे। आता जी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूत्रांकडून जी मिळते की यावेळेला केवळ दर्शनच राहणार आहे। न्याहारी फक्त चहा बिस्किट आणि त्यानंतर थोड्या माहिती दिली जाणार आहे, पण बौद्धिक राहील की नाही याबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही। कारण की संघाच्या सूत्रांकडून मात्र सध्या दर्शनाच्या बाबतीत दुजोरा देण्यात आलेला आहे। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे सहकारी सुद्धा इथे येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला माल्यार्पण करतील आणि त्यानंतर तिथे नाश्त्याला जातील आणि त्यानंतर बौद्धिक असल्यास ते बौद्धिक करता महर्षी व्यास सभागृहामध्ये संघाचा एक वरिष्ठ पदाधिकारी त्यांना बौद्धिक देईल। पण अजून बौद्धिक बाबत मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून च्या सूत्रांकडून स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा संपूर्ण अवघ्या काही तासभराचाच राहण्याची शक्यता आहे, कारण की आज सुद्धा 9 वाजल्यापासून विधिमंडळात काही बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण हेच डॉक्टर हेडगेवार स्मारक समितीचं स्मृती मंदिर परिसरामधलं हे संपूर्ण चित्र पाहतोय। अजूनपर्यंत सगळ्यात महत्वाचं, एकही वरिष्ठ नेता किंवा आमदार किंवा मंत्री पोहोचलेला नाहीये। निश्चित अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आज राष्ट्रवादीचे आमदार जाणार का दर्शनासाठी हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।